हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खास अशी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण हे आपले चॅनल नवीनच आहे, सो सपोर्ट करा मला। तर चला आपण काय रेसिपी आहे पाहून घेऊया। रेसिपीला सुरुवात करूया। थँक्यू। हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे न्यू रेसिपी बनवतोय, मखाना पौष्टिक असे लाडू। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आपण काय साहित्य कसं प्रमाण घेतले ते पाहून घेऊया। आणि खूप पौष्टिक असे लाडू सर्दी म्हणजेच थंडीच्या दिवसात तुम्ही नक्कीच आवर्जून करून पहा आणि खा, आणि हेल्थसाठी खूप बेनिफिट आहेत। तर नक्कीच हा व्हिडिओ पहा। तर चला आपण पाहूया। तर इथे आपण मखाण्याचे मस्त असे लाडू बनवण्यासाठी काय साहित्य घेतले पाहून घेऊया। तर इथे मखाना घेतले, अगदी इथे 2 वाटी मोठ्या मखाना घेतलेला, आणि पाहू शकता अगदी छान असा फ्राय करून घेतलाय। अगदी स्लो गॅसवरती छान असा कुरकुरीत होईपर्यंत हा भाजून घेतलेला आहे। तर मस्त असा फ्राय झालेला आहे। त्यासोबतच आपण इथे घेतलेले आहे खजूर। तर खजूर सुद्धा 1 वाटी अशी आहे, आणि छान अशी तुपामध्ये तळलेली आहे। पाहू शकता अगदी बी काढून छान अशी तुपावरती तळलेली आहे, मस्त अशी फ्राय केली आहे। त्यासोबतच आहे इथे खोबरा। तर खोबरं सुद्धा मस्त असं मिक्सरला हे बारीक केले, आणि छान असं तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे, अगदी कुरकुरीत झालेला आहे। त्यासोबतच इथे आहे डिंक। डिंक सुद्धा मी 1 वाटीवर असा घेतलाय, आणि छान असा तळून घेतलेला आहे। पाहू शकता अगदी कुरकुरीत असा झालेला आहे, आणि छान असा तळला गेलेला आहे। त्यासोबतच आपण इथे जायफळ घेतलेला आहे, याची आपण पावडर करून घेणार आहोत। आणि इथे थोडेसे मी काजू घेतलेले आहेत, आणि त्यासोबतच आपण इथे सूर्यफूल बीज हे सुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत। पाहू शकता छान असे फ्राय झालेले आहेत। तर अगदी हे पौष्टिक असे लाडू आपण इथे बनवतोय, आणि हे उपवासाला सुद्धा हे चालतात। आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे गूळ नाही, साखर नाही, अगदी हे असे पौष्टिक लाडू आपण झटकीपट बनवतोय, आणि पाक सुद्धा करायची गरज नाहीये। तर आपण आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे मखाना जो आहे तो आपण इथे मिक्सरला घालून घेऊया। तर आपण हा मखाना जो आहे तो ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता फ्राय करून घेऊया, बारीक करून घेऊया। थोडं थोडं घालून बारीक करून घेणार आहोत आता। आपण इथे मखाना बारीक करून घेतलेला आहे। पाहू शकता छान अशी आपली मखाण्याची पावडर झालेली आहे। तर आपण आता ताटात काढून घेऊया, आणि त्यासोबतच डिंक आपण वाटीनेच आपण बारीक करणार आहोत, जेणेकरून कुरकुरीत पण आपल्या लाडवामध्ये राहील। तर आपण आता हे ह्याच्यामध्ये खाली करूया, आणि थोडंसं ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचे। आणि आता आपण जी खजूर आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया, थोडी थोडी घालून ह्याच्यामध्येच। आणि जे खोबरं आहे ते सुद्धा आपण असं बारीक करून घेऊया आता। तर हे सर्व मिश्रण आपण एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहोत असंच। तर आपण इथे मस्त अशी खजूराने सर्व मिश्रण आपण ह्याच्यात करून घेतलेलं आहे। तर आपण आता हे ताटामध्येच ओतून देणार आहोत। पाहू शकता छान अशी खजूर ह्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, हे पहा मुटकाच होतो याचा, पाहू शकता। तर आपण आता थोडंसं अर्धी वाटीवर असं तूप घालणार आहोत, आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। जे मखाण्याची थोडीशी पावडर ठेवलेली ती सुद्धा आपण आता एकत्र करून घेणार आहोत। आणि जे हा डिंक आहे तो आपण वाटीनं आपण खुस्करून घेणार आहोत। तर आता आपण हे वाटीनं खुस्करून घेऊया डिंक। ते आपण हे छान असं वाटीनं छान असं हे खुस्करून घेतलेलं आहे डिंक। तर आपण आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया, पाहू शकता। आणि जे हे काजू आहेत ह्याचे थोडेसे बारीक तुकडे करून आपण ह्याच्यात घालणार आहोत, आणि त्याचबरोबर जे आपण सूर्यफूल बीज जे आहेत ते आपण असेच ह्याच्यावरती असंच कुस्करलेत मी, असेच आपण दाताखाली छान असे येतात म्हणून त्याच्यामध्ये असेच घालून घेतलेत।
तर पाहू शकता आता हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण जायफळ पावडर करून ह्याच्यावरती टाकून आपण लाडू वळून घेणार आहोत। तर आता हे सगळं मिश्रण एकत्र करून छान असं घेऊया। पाहू शकता मी सर्व मिश्रण छान असं करून घेतले। त्यानंतर मी परत एकदा एक वाटीभर खजूर घेतलेले आहे आणि छान असे तुपावर फ्राय केलेले आहे बी काढून, आणि त्यासोबतच आपण आता हे काजूचे तुकडे केलेले आहेत आणि आता आपण लाडू वळणार आहोत। आता हे थोडं थोडं घेऊन आपण लाडू वळणार आहोत। आता हे गरम आहे तर हा बाजूला ठेवायचा गोळा असाच, आणि आपण जसं लागेल तसं एक एक गोळा घेऊन तो मिक्स असा करणार आहोत। पाहू शकता आणि असा घेऊन आपण आता मुटका बांधणार आहोत। आपण तूप पण भरपूर घातलेलं आहे आता, तर पाहू शकता हे पहा अशी खजूर पण त्याच्यामध्ये थोडी थोडीशी अशी घालून आपण आता असे लाडू वळतोय आपण आता। हे पाहू शकता अगदी छान असा मुटका होतोय आणि छान असे आपले लाडू इथे तयार होत आहेत। किती सुंदर असा लाडू झालेला पाहू शकता। तर पाहू शकता मस्त असा आपला लाडू इथे तयार झाला। तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊया। मस्त असा हा लाडू आपला तयार झालेला आहे। तर इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत वळून। तर किती सुंदर असे लाडू तयार दिसत आहेत आपले, पाहू शकता छोटे छोटे 15-20 लाडू इथे तयार झालेले आहे। तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा। खूप पौष्टिक आणि मस्त असे हे लाडू लागतात, कारण मखाना भरपूर असे प्रोटीन्स असतात, त्यामुळे नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा। आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।